आपल्या गुरूंना मध्यरात्री आरामात झोपताना बघून एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि बोलला, गुरुदेव, मी आपल्याला काही विचारू इच्छितो. त्याचे उत्तर देण्याची कृपा तुम्ही माझ्यावर कराल का? गुरुदेव उठले आणि म्हणाले, हो जरूर, विचार बाळा. काय विचारायचे आहे तुला? मी काही दिवस झाले बघतोय तू चिंतित दिसत आहेस. तो गुरुदेवला म्हणाला, गुरुदेव, हे चिंतामुक्त जीवन आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या असीम शांतीचे रहस्य काय आहे? तुम्ही नेहमी खुश असता. तुम्ही कधी चिंता नाही करत का? तुम्ही कधी दुःखी नाही होत का? गुरुदेव म्हणाले, आता मी तुला जे सांगत आहे ते ध्यान देऊन ऐक. आणि रात्री झोपायच्या अगदी 5 मिनिटे अगोदर तुला हे करायचे आहे. या गोष्टी तुझे जीवन बदलेल. या गोष्टींमुळे तुझ्या जीवनात तुला ते सगळे मिळेल जे तुला हवे आहे. धन, दौलत, श्रीमंती, असीम शांती आणि सुख सगळे काही तुला मिळेल. फक्त नियम हा आहे की तुला मी सांगितलेले काम करायला लागेल. शिष्य बोलला, नक्कीच गुरुजी, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. गुरुदेव बोलले, ठीक आहे. आज मी तुला मनाच्या असीम शक्तीबद्दल सांगणार आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महान आणि अनमोल असे काही असेल तर ते आपले मन आहे. आपल्या अंतरामध्ये 2 भाग असतात, चेतन मन आणि अवचेतन मन. चेतन मन हे आपल्या कंट्रोलमध्ये असते. आपण भानावर राहून जे बघू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो हे सर्व चेतन मन करते. आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा चेतन मन सुद्धा झोपते. या उलट अवचेतन मन आपल्या कंट्रोलमध्ये नसते. आपण झोपल्यावर अवचेतन मन जागे असते. त्यामुळेच आपल्याला स्वप्नसुद्धा पडतात. अवचेतन मनाला आपण एक उदाहरणाद्वारे समजूयात. जेव्हा एखादा व्यक्ती पहिल्यांदा सायकल शिकत असतो तेव्हा तो संतुलन बनवू शकत नाही. तो तेव्हा घाबरत असतो. पण थोड्या दिवसानंतर तो सायकल चालवायला शिकतो. आता त्याला सायकल चालवताना सायकल नियंत्रित करायची अजिबात गरज नाही. आता तो कोणतेही काम करताना सुद्धा सायकल चालवू शकतो. म्हणजेच फोनवर बोलताना किंवा मित्रांसोबत बोलताना. सुरुवातीला जेव्हा तो सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तो आपले चेतन मन वापरत होता. पण जेव्हा त्याने सतत सायकल चालवण्याची प्रॅक्टिस केली तेव्हा तो अनुभव अवचेतन मनामध्ये स्टोअर होऊ लागतो. आपले अवचेतन मन हे ऑटोपायलट मोडवर काम करते. सगळे स्वचलित कार्य जसे श्वास घेणे, हृदयाचे धडधड करणे आदी कार्य अवचेतन मनच करते. आपल्या दररोजच्या कामांमध्ये अवचेतन मनाचे मोठे योगदान आहे. आपल्या प्रत्येक विचाराचा अवचेतन मनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. किंवा आपण असे म्हणू शकतो, आपण जो विचार करतो त्या विचाराने आपले मन प्रोग्रॅम होते. आपल्या सवयी आणि विचारधारणांचे निर्माणसुद्धा असेच होते. आणि नंतर ती सवय स्वचलित रूपामध्ये अवचेतन मनाद्वारे नियंत्रित केली जाते. एकदा का अवचेतन मनामध्ये प्रोग्रॅमिंग झाली की अवचेतन मन त्यानुसारच कार्य करायला लागते. मग ते चुकीचे असो वा बरोबर. चेतन मनाला विचारांचा पेहरेदार किंवा गेटकीपर पण म्हणले जाते. खरे तर आपला एक विचार एक बियाणेप्रमाणे असतो आणि आपलं अवचेतन मन हे बागप्रमाणे असते. आपले चेतन मन हे निर्णय घेते की अवचेतन मनामध्ये कोणता विचार पाठवायचा आणि कोणता नाही. कधीकधी आपण नकळत अवचेतन मनाची चुकीची प्रोग्रॅमिंग करतो. जसे की मी आता विचार करतोय की आजचे काम मी उद्या करेल. हा छोटासा विचार हळूहळू कामांना टाळण्याची सवय बनून जाईल. हे सगळे ऐकून शिष्याने गुरुदेवांना प्रश्न विचारला, पण याचे झोपेसोबत काय संबंध आहे? जसे तुम्ही सांगत होते, झोपायच्या अगोदरच 5 मिनिटे काय करायला हवे आणि चिंतामुक्त जीवनाचे रहस्य काय आहे हे सांगा. पुढे गुरुदेव म्हणतात, प्रत्येक गोष्ट लवकर शिकण्याच्या मोहामध्ये माणूस चुकीची माहिती ग्रहण करतो. म्हणूनच संयम आणि धीर ठेवून गोष्टींना ऐकायची सवय लावा. पुढे गुरुदेव म्हणतात, तुम्हाला हे माहीत आहे का, चेतन मन हे आपल्या शरीरामध्ये फक्त 5% काम करते आणि दुसरीकडे अवचेतन मन तुमच्या भावना, बिलीव सिस्टम, आठवणी, अनुभव आणि आणखी गोष्टी यांना कंट्रोल करते. एवढेच नाही तर श्वास घेणे, पापणी झपकवणे, हृदय धडकवणे, फील करणे या सगळ्या गोष्टींना तुमचे अवचेतन मन कंट्रोल करते. अवचेतन मन हे तुमच्या शरीरामध्ये 95% काम करते.
अवचेतन मनामध्ये एवढी क्षमता आहे की ब्रह्मांडातील अनंत पॉसिबिलिटीजला इझिली सत्यात उतरवू शकते. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे पण आहात, जसे पण आहात, तुमच्या विचारांमुळे आहात. तुम्ही तुमच्या मनाला ज्या गोष्टी सांगता, दाखवता आणि जसा विचार करता तसेच तुम्ही बनता आणि तसेच तुमचे जीवन होते. आणि याच गोष्टींमुळे सुख, दुःख आणि मनाला शांती मिळते आणि सर्व नष्टसुद्धा होते. त्यामुळे स्वतःला योग्य दिशा दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्हाला तेच स्वप्न पडते ज्याचा विचार तुम्ही झोपायच्या काही मिनिटे अगोदरच करत होते? गुरुदेव पुढे म्हणतात, गाढ झोपेमध्ये जाण्याच्या अगोदर जेव्हा आपण अर्धे झोपलेले असतो आणि अर्धे जागलेले असतो, त्या अवस्थेत तुम्हाला खूप चांगला आणि सकारात्मक विचार करायचा आहे. तेव्हा आपल्या अवचेतन मनामध्ये तेच विचार टाका जे तुम्ही तुमच्या जीवनात मिळवू इच्छिता. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचारांसोबत झोपता तेव्हा अवचेतन मन त्याला सत्यात उतरवायला लागते. त्यामुळे झोपायच्या अगोदर चांगल्या गोष्टींचा विचार करा. डोळे बंद करून तुम्ही हा विचार करा की आजचे हे शेवटचे 10 मिनिट मी स्वतःला देत आहे. सगळ्यात अगोदर मी त्यांना माफ करतो ज्यांनी मला आज दुखावले आहे. मी त्या सगळ्यांना माफ करतो जे बदलले. मी भूतकाळातील सर्व जुन्या चुकीच्या सवयींना सोडतोय. या दुनियेमध्ये माणूस प्रजातीसुद्धा आहे आणि माणसांकडूनच चुका होतात. त्यामुळे माझ्याकडून पण चुका झाल्या. मी स्वतःला माफ केले आहे. माझ्याकडे जे काही आहे ते मला पुरेसे आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, दुसऱ्यांच्या वागण्याला जज करणे, दुसऱ्यांना दोष देणे किंवा स्वतःला दोष देणे, दुःखी राहणे आणि रडत राहणे या सर्व सवयी माझ्यापासून दूर जात आहे. मी माझ्या रागाला या क्षणाला बाहेर फेकून देत आहे. आज मला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. मी आरोग्यदायी आहे. माझे माझ्या कुटुंबावर आणि कुटुंबाचे माझ्यावर खूप प्रेम आहे. जर तुम्ही रोज झोपण्याच्या अगोदर 5 मिनिटे अगोदर तुमच्या अवचेतन मनामध्ये हे विचार साचवले तर विश्वास ठेवा, जीवनामध्ये असीम शांती आणि सुख येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. हा उपदेश देऊन गुरुदेव ध्यानामध्ये गेले. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.